चलो चलो सेल्फी बोल. हाय आई. सो आज आम्ही निघाले आहोत पुणे टू गोवा ट्रिपसाठी. तर आता आमचा फर्स्ट डे आहे आणि आजपासून मी हा ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि तुमचे माझ्या या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. चला तर मग आपण जाऊन फिरून या. चला मग या. आम्ही सकाळी सकाळी निघल्यामुळे आता खूप ऊन तपत आहे. तर आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर तुम्हाला आता सध्याच नाश्ता करणार आहोत. तर चला मग तुम्हालाही घेऊन जाते. ही आता आमची खरेदी चालू आहे. इथे आंबोळी, डोंगराची काली मैना आणि हे झाडे जंगली फळं टेस्टसाठी. सो गाईज मग आम्ही आता खूप वेळेनंतर पुढे आलो आहोत. आता मी तुम्हाला मेन स्टेशनवर गेल्यानंतर कळवणारच आहे. पण वातावरण बघून तुम्हाला काय वाटत आहे की आम्ही कुठे जाणार आहे हे अजून मी तुम्हाला सांगितलं नाही आहे. तर तुम्ही सांगा. आता आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत एका स्पॉटला. लविश आता मेनू कार्ड बघणार. आमचे देराणीबाई बसले आहेत. लविश काय ऑर्डर करायची आहे? ओके. याला पनीर घ्यायचं आहे. खूप वेळानंतर आणि खूप प्रयत्न करून आम्ही इथपर्यंत आलो आहेत. कारण ओमेट करून करून आणि अशा लोकांना सोबत घेऊन घेऊन आम्ही पण खूप परेशान झालो आहे. सो गाईज चला तुम्हाला दाखवणार मग मी आज आम्ही जेवणात काय मागवलंय. त्यावरून तर तुम्हाला कळणारच की का जेवणात काय आहे आणि आम्ही कुठे असताना. अरे बघा कैऱ्या. हे आमची कैरी तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. सो गाईज कसं वाटतंय? एन्जॉय. खूप उन्हाळ्याच्या दिवसावर आम्ही प्रवास सुरू केला आहे. आज आमचा फर्स्ट डे आहे आणि आता जेवणासाठी जमलं होतं ऑर्डर केलेली. बघा पिकलेले काजू पक्ष्यांनी झाडावरून तोडून खाली फेकलेत. तर कसं वाटतंय तुम्हाला बघून? बघा तर हे काजू गाईज. जेवणाची काय झाली हो. अख्खा मसूर, दाल बाटी, वरण, रोटी. स्पेशल कैरी. वाव. आणि एवढंच नाही आम्ही सोबत सुद्धा आता घेऊन घेतलंय. बघू पुढे आता काय करायचं. तर 2 ग्लास लिंबू आणि उरलेलं जेवण. आता जेवण करून थकलेले लोक. बघू आता कितपर्यंत जाऊन पोहोचतात आम्ही. हो देते थांब. आता आम्ही जेवण करून निघालो आहोत आता पुढच्या ट्रिपसाठी. पण तुम्हाला सांगू इथे खूप म्हणजे असं वाटतं आपण आपल्या शिकलेल्या वयामध्ये. मी तुम्हाला दाखवते हा मुलगा आणि खूप छान आम्हाला इथे सेवा दिलेली आहे. तो इथे हॉटेल कामासाठी. पण ह्या वयामध्ये शाळा करून आणि काम करणे ही गोष्ट खूप वेगळी आहे. तर हे त्यांची मुलाखत घेत आहे की कसं करतो काय करतो. म्हणजे यांना पण त्यांचे जुने दिवस आठवत आहे. कसं वाटलं तुम्हाला त्या मुलासोबत बोलून? आठवले ना पूर्वीच्या गोष्टी? नक्की. फायनली आता गाडी निघत आहे आणि सगळे जाण्यासाठी वेटिंग करत आहे. लविश थकलेला. लविशने आज जेवण सुद्धा केलेलं नाही. ओनली काजू कैरी. बघा काजूंचा हा मेवा आहे इथे. काजू कैरी. आणि आता आम्ही ही जागा सोडणार. तुम्हाला पण असं वाटतं ना की आपण ही जागा सोडून गेल्यावर थोड्या वेळासाठी कसं तरी वाटतं जेवण केल्यानंतर. सो गाईज चला पुढच्या ट्रिपसाठी जाऊया आपण.
मुलुंड बीचवर आपण आता जाणार आहोत. तर बघूया तिथला नवीन नजारा कसा असणार. आय एम सो एक्सायटेड आणि लविश त्याच्या एक्साइटमेंट. कुठे जायचंय लविश? ओके डन. सो गाईज फायनली आपण आले आहोत मुलुंड या बीचला आणि आपला इंतजार संपलेला आहे. आम्ही आता दापोली इथून आल्यानंतर सर्वात पहिलं स्टेशन मुलुंड घेतलं आहे. तर आमचा प्रवास सुरू झाला होता सकाळी 8 वाजेपासून. तर आम्हाला इथपर्यंत पोहोचत इतका वेळ झालाय. हाय, देखो ये नजारा. यामध्ये आता बघू आपण फरारी की सवारी मध्ये कोण कोण सवारी करणार आहे आणि कोण कोण सफारी करणार आहे. आणि तुम्ही पण बघा कोणती सफारी छान आहे. हा बेस्ट एक्सपिरियन्स तुमचा कमेंट मध्ये नक्की शेअर करा. अविश ये देखो बीच मध्ये जाण्यासाठी खूपच एक्साइटमेंट आणि तयारी. सो फनी. सो एन्जॉय सुरू झालेला आहे. सनसेट आणि एन्जॉय. अरे त्यांची राईड घे जा. पुढून घे ना पुढून. कुठून मदनी जायचं सांगितलं का त्याला?
आम्ही बीचवरून आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आम्ही विल्लात गेले होते, पण तिथे माझं थोडं शूट राहून गेलं. तुम्हाला दाखवणारच मी विल्ला, पण आता आम्हाला लागली खूप भूक, त्यासाठी आम्ही आता जेवण करायला आलो आहोत. आता आम्ही हे व्हेज ट्राय करणार आहे आणि आम्ही नॉन व्हेज ट्राय करणार आहे. बघू आता कोणती कोणती कॅटेगरी कशी आहे आणि कोणते आयटम छान आहे. छान असले तर तुम्ही पण नक्की इथे या. सो चलो फिर. क्या व्हेज आयटम. वाटेत काय बॅडमिंटन प्लेइंग. आता बघू हे सायना नेहवालपर्यंत पोहोचू शकतात की नाही. ह्याचा फर्स्ट राऊंड आहे. सो काही जेवण करून आता आम्ही आलेलो आहोत आमच्या विल्ल्यावर. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही असा विल्ला. दिस इज अ एंट्री गेट. दिस इज अवर गाडी. आणि ह्या असं आमचं वरती हे 1, 2 असे रूम आहेत आणि आता हे वरती जाण्यासाठी तयारी करत आहे. फायनली आजचा हा ब्लॉग आमचा शूट होऊन दापोली ट्रिप ही सेट झालेली आहे आणि उद्या आता आम्ही निघणार पुढच्या टूरला. तर मी उद्या तुम्हाला सांगेलच त्या टूरमध्ये जायचं आहे काय जायचं आहे. आणि आता या विल्ल्यात आम्ही 1 डे स्टे आणि उद्याचं तुम्हाला उद्या कळवणार. सो गाईज, लाईक, कमेंट्स अँड शेअर.